आता आज दुपारच्या वेळी लेकरांना असं सारखं भाजीपोळी वगैरे असं खाऊन मग पोहे उपमा हे असलं सगळं काही खाऊन कंटाळा आला होता. कारण आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत आणि मग शाळा नाहीत लेकरांच्या, रोज काहीतरी नवीन काहीतरी नवीन. मग चला म्हटलं आता मी असंही एक वेळेस आधी ट्राय केले होते, पण तेव्हा लेकरं लहान लहान होते, म्हणजे ते काही खायचे नव्हते लेकरं. मग चला म्हटलं आता हे आपण आणखी एकदा ट्राय करा. तर आता तुम्ही बघितलंच असेल, आधी मी आप्पे बनवलेत. आता काही तामझाम लागत नाही, एवढी म्हणजे झटपट रेसिपी आहे. कारण हे रव्याचे आप्पे आहेत, पटकन तयार होतात. थोडंसं एक 15-20 मिनिटं रवा आपण भिजत ठेवायचा, दही टाकून थोडंसं आणि पाणी टाकून, जसं आपण नेहमीच्या आप्प्यांना बॅटर बनवतो त्याप्रमाणे. आणि थोडंसं वेगळ्या पद्धतीनं बनवलेत मी आता हे आप्पे. लेकरं कारण कांदा निवडून निवडून खातात आप्प्यामधला, माझे तरी लेकरं खातात. त्याच्यामुळं मला अशा पद्धतीनं बघूत त्यांना आवडेल काय. पण तरी व्हायचं तेच झालं, स्वरानं निवडून निवडूनच खाल्ली त्यातले कांदे. पण साईनं एवढा काही नाही, त्यांनी खाला आवडीनं. मग अशा पद्धतीनं थोडीफार आता फोडणी टाकली मी याला, म्हणजे कांदा सगळं काही थोडासा कांदा मऊ होऊ दिला, अगदीच थोडासा, म्हणजे लाल वगैरे काही होऊ द्यायचा नाही. थोडासा 1 मिनिटभरच तेलामध्ये परतून घ्यायचा. आणि थोड्या प्रमाणात केलं होतं, आणखी लेकरांना आवड ना गेली तर म्हणलं. आणि लेकरांना प्रचंड आवडले आणि झटपट तयार झाले. थोडंसं 15 मिनिट ते बॅटर तेवढं भिजत ठेवायलाच वेळ लागला आणि टेस्टही झाले होते. मग इकडं फोडणी करून घेतली मी, म्हणजे फोडणी तो कांदा परतून घेतला थोडासा तेलामध्ये. तोपर्यंत इथं आप्पे पात्र गरम व्हायला ठेवलं होतं गॅसवर आणि कोथिंबीर टाकली. आता कोथिंबीरीचे असे हाल व्हायलेत फ्रीजमध्ये सुद्धा, लवकरच सुकून चालली असोत. मग त्यानंतर मग व्यवस्थित सगळं काही हे केलं आणि हे थोडंसं बॅटर आपण जेव्हा सगळं काही मिक्स करतो किंवा मग आधीही थोडंसं फेटून घ्यायचं, हातानं फेटलं तर चांगलंच, थोडंसं फ्लफी होते आणि मग आपले आप्पे फुगले जातात. थोडासा जाडसर रवा आहे हा, कारण जाडसर रवा घेतला तर फुगतात आप्पे चांगले. बारीक रव्याचे एवढे असे काही चांगले होत नाहीत, त्याचेही केले तरी काही हरकत नाही, पण जाडसर घेतला तर बेस्ट. त्यामुळंच मग आता सगळं बॅटर माझं तयार झालं होतं. तर मी आप्पे पात्राला तेल लावलं, मग गरम झाल्याच्या नंतर यामध्ये एक एक असे आता आप्पे टाकून घेतले. खरंच टेस्टला खूप छान झाले होते, लेकरांना खरंच आवडले. आणि म्हणजे नेहमीचंच आता उपमा वगैरे असं काही करण्यापेक्षा आता हे म्हणजे छान वाटलं मला पर्याय, आणि त्यांनी खाल्ले आवडीनं, त्याच्यामुळं चांगलं वाटलं. मग आता नाश्त्यासाठी म्हणाल तर हे खरंच बेस्ट ऑप्शन आहे आणि झटपट आहे नाश्ता. कधी जर आपल्याला सकाळी असं सारखं पोहे उपमा वगैरे खाऊन जर कंटाळा आला तर मग अगदी अर्ध्या तासात होणारे आहेत हे आप्पे आणि लवकरच तयार होतात. त्यामुळं एवढं काही असं घरच्या घरी जे साहित्य आहे त्या साहित्यामध्येच सगळं काही तयार होते. त्यानंतर मग थोडा वेळ झाकून ठेवलं मी आणि एक 7-8 मिनटानंतर बघितलं तर याला छान. आणि एक गोष्ट म्हणजे आपले दुसरे तरी आप्पे असं कधी जर काही बॅटर वगैरे थोडंसं चिकट काही झालं तर ते चिकटतात, पण हे काही चिटकत नाहीत आप्पे पात्राला, अगदी सहज निघतात कारण रव्याचे असल्यामुळं. आणि एवढं असं करपणं वगैरे होत नाही याचं. मस्त झाले होते एकदम, खायला तर खरंच खूप टेस्टी झाले होते. आणि तुम्हाला जर आपले व्हिडिओज आणि अशा रेसिपी छोट्या मोठ्या टाकत असते मी, ते आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्यानंतर मग सगळे काही एक वेळेस पलटी करून घेतले आणि थोडं जरा आपल्या त्या आप्यापेक्षा जरा 1 ते 2 मिनिट जास्त वाफवून घ्यायचे, कारण हे रव्याचे असल्यामुळं रव्याला आतून शिजायला थोडासा वेळ लागतो, म्हणजे चांगल्या प्रकारे मग ते मधून वाफल्या जातात म्हणूनच. आणि त्यानंतर मग आता काढून घेतले एका प्लेटामध्ये. आता चटणीसोबत म्हणा सॉससोबत कशासोबतही खायला खूप छान लागतात. आता लेकरं चटणी एवढी काय आवडीनं खात नाहीत नारळाची, आणि थोडंफारच केलं होतं त्याच्यामुळे आधी एवढी काही मी पूर्वतयारी केली नव्हती मग चटणी वगैरे. मग जर केली असती तर नक्कीच त्याची रेसिपी तुमच्याबरोबर मी शेअर केली असती. आणि लेकरांनाही एवढं काही चटणीचा ते नाद नाही म्हणजे खायचा, त्याच्यामुळेच म्हटलं चला दह्यासोबतच त्यांना सर्व करावं. आणि खूप छान झाले होते. मग असं करून मी 1-2 बॅचमध्ये हे सगळे आप्पे परत एकदा असं तेल वगैरे टाकून मग करून घेतली मी. आता सगळंच काही व्हिडिओमध्ये दाखवलं नाही. आणि त्याच्यानंतर मग दही आणि गरमागरम आप्पे लेकरांनी खूप आवडीनं खाल्ले. लेकरांनी म्हणता म्हणता आम्हाला सगळ्यालाच आवडले, खरंच खूप छान झाले होते. तुम्हाला जर खरंच ही रेसिपी एक वेळेस ट्राय करून बघा आणि आवडली तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आता खाल्ल्याच्यानंतर साईची रिॲक्शन पहा पुढं कशी देतोय ते. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ सर्वांना.